सर्वांना मध्ये सलाम. मी महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे की सुंदर असा दिवस परमेश्वराने आम्हा प्रत्येक मानवाच्या जीवनात हा दिवस दाखवलेला आहे. या दिवसाबद्दल आणि महान देवाच्या दयेबद्दल मी त्याचे आभार मानत आहे. आणि आजच्या या सुंदरशा दिवशी परमेश्वराने जे आज आपल्यासाठी वचन दिलेलं आहे ते वचन आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत की परमेश्वर आमच्या कशा पद्धतीने काळजी घेत आहे. आणि म्हणून आज आम्ही जर पाहिलं योहान वर्तमान याचा 14वा अध्याय आणि पहिले वचन आम्हाला ह्या पद्धतीने पवित्र आत्मा देवाच्या प्रेरित आत्म्याने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तर परमेश्वर हे वचन आपण सर्व करता आशीर्वादित करू ही माझी परमेश्वर प्रार्थना आहे. तर ह्यावेळेस आम्हाला पवित्र वचन आणि परमेश्वर जो पवित्र देव आहे तो आज आम्हाला प्रत्येक या भूतलावर असणारा व्यक्ती म्हणजे जो त्यापासून निर्माण झालेला आहे, ज्या प्रतिमेचं त्याने आम्हाला निर्माण केलेला आहे, तो परमेश्वर आम्हाला सांगतो की देवावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आमचं जोपर्यंत हा जीव आत्मा आहे, जोपर्यंत आम्ही ह्या पापमय जगात आमचं जीवन आम्ही विदित करत आहोत, तर यासाठी विश्वास ठेवायचा आम्हाला की ज्या महान परमेश्वराने आम्हाला तारणाची सार्वकालिक जीवनाची आशा जी पवित्र वचनामध्ये ज्या ग्रंथामध्ये आम्हा प्रत्येक व्यक्तींसाठी परमेश्वराने जे आज महान आशा आमच्यासाठी ठेवलेली आहे, तर यासाठी आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तर उदाहरणच आम्हाला प्रत्येकाला सांगायचं आहे किंवा द्यायचं आहे. तर या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की ज्या पद्धतीने असं वचन आज आम्ही पाहिले की देवावर विश्वास ठेवा. तर आम्ही पाहिलं तर योहान सुबोधमान यातील 5व्या अध्यायामध्ये जो बेतसदा या ठिकाणी एक व्यक्ती पंगू होता आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी 5 पडवे होते. तर त्या ठिकाणी आम्हाला ही सर्व गोष्ट किंवा ह्या सर्व वचनाच्या बाबतीत आम्हाला त्याची जाणीव आहे, कल्पना आहे. परंतु या ठिकाणी मुद्दा किंवा ह्या ठिकाणी जो आज आम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की त्या ठिकाणी बरेचसे आंधळे रोगी हे वेगवेगळे जे रसलेले होते. तर त्या ठिकाणी ते फक्त पाण्याची वाट पाहत होते. म्हणजे पाणी हल्लं नंतर त्या ठिकाणी ते प्रत्येक वेळेला जात आणि त्या ठिकाणी ते स्वतःसाठी आरोग्य प्राप्त करत होते. माझा या ठिकाणी आजच्या संदेशातून सांगण्याचा मुद्दा हाच आहे की योहान 14 मध्ये आम्हाला सांगितलं की देवावर विश्वास ठेवा. तर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की 38 वर्ष हा व्यक्ती एका जागेवर आहे. कदाचित ह्या व्यक्तीने आपल्या जीवनात आपल्या आयुष्यामध्ये हा कधीही विचार केला नसेल की मी स्वतःच्या पायावर उभं राहील, मी स्वतःच्या पायावर चालेल. तसंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हाच प्रसंग आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त वचन आम्हाला सांगते की त्यांनी पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तर त्यावेळेस परमेश्वराने त्याला ओळखलं की ह्या व्यक्तीला बरेच दिवस झालेले आहे. परंतु त्या ठिकाणी प्रियानो आज आम्ही सांगत आहोत की वचन आम्हाला असं म्हटलंय की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला पाहिलं तर प्रथम प्रश्न असा विचारला त्या ठिकाणी, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? पहा प्रियानो, त्या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराची वाणी किंवा परमेश्वरचं विजन किंवा परमेश्वरचा आवाज ज्यावेळेस आम्हाला येतो प्रियानो, त्यावेळेस आमचं पूर्ण अंतःकरण पूर्ण विचार त्या महान परमेश्वराच्या पवित्रावर आणि त्या महान देवाच्या आशेवर असणं गरजेचं आहे. परिस्थिती कुठली असो, जीवनात कुठलंही संकट असो, खूप संकट होते आज हे व्यक्तीच्या जीवनामध्ये, परंतु त्या दुखण्याच्या शब्दात किंवा त्या दुखण्याच्या मुखातून एक शब्द आला. त्यांनी प्रथम शब्द काढला की ते म्हणजे महाराज. म्हणजे ह्या व्यक्तीने जे निर्माणकर्ता जो देव आहे त्या निर्माणकर्त्याला त्यांनी पहिलं उत्तर दिलं की महाराज पाणी उसळतंय पण तळ्यात माझा कोणीही नाही. म्हणून प्रियानो एक ध्यान ठेवा, आज आमच्या जीवनामध्ये आमच्या लाईफमध्ये आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला परमेश्वराने एक समृद्ध आयुष्य दिलेलं आहे, सुखी आयुष्य दिलेलं आहे, एक व्यवस्था परमेश्वर आम्हाला दिलेला आहे. पण ते विचार करा, ह्या व्यक्तीच्या जीवनातून शब्द आलेला आहे की मला तळ्यात सोडव्यास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तो कोणीतरी जातो. परंतु येशू ख्रिस्ताने हे शब्द विचार हे शब्द त्या व्यक्तीकडे पाहिले तर ओळखलं. आणि मग येशूने त्या व्यक्तीला पाहून म्हटलं, वचन 8 सांगतंय की त्यावेळेस आम्ही पाहत आहोत प्रियानो की येशू ख्रिस्ताचे शब्द त्या व्यक्तीच्या बाबतीत आहे, उठ आणि आपली बाग घेऊन चालू लाग.
पहा प्रियानो, त्या एका शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे की जो व्यक्ती कधी उभा राहिला नाही, तो व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य असल्यामुळं तो व्यक्ती उभा राहिलेला आहे. आणि उभं राहिला नाही तर त्या ठिकाणी आम्हाला वचन सांगते का तो बाज उचलून चालू लागलेला आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे प्रियानो, की आम्ही जीवनात निराश आहे, आमच्या जीवनात संकट आहे, वादळ आहे, परंतु प्रियानो जर आमच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमच्या परिवारामध्ये त्याचं वचन आहे, आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या कुटुंब, मुला लेकरा बाळामध्ये, आमच्या मंडळामध्ये जर देवाचं वास्तव आहे, तर प्रियानो कुठलीही समस्या असो, कुठलीही अडचण असो, ज्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला सांगतोय की तो ती परिस्थिती ओळखतो, त्याला सर्व काही माहीत आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचा मुद्दा हा होता आपल्या आजच्या संदेशा माध्यमातून, की आम्ही त्या गोष्टीकडे पाहूया की ज्या योहानाच्या सुविचारामध्ये त्याने म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजे आम्हाला प्रथमतः आमची जडण आणि घडण ज्या महान निर्माणकर्त्या परमेश्वरने केलेला आहे. आमच्या आईच्या उदरात असताना पवित्र ग्रंथामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये दावीद राजाच्या द्वारे या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जन्म घेतात किंवा आमचा जन्म होत असतात परमेश्वराने आम्हा प्रत्येक व्यक्तींना आमच्या नावाने ओळखलेला आहे. तर आजपासून जोपर्यंत आमचा श्वास आहे, ह्या पापमय जगात आम्ही आहोत, या जीवनामध्ये आम्ही संघर्ष करीत आहोत, ते जीवन आम्हाला माहीत नाही प्रियानो, परंतु आजचा दिवस जो देवाने आम्हाला दाखवलेला आहे तर देवाचे आभार मानायचे आहे. आणि म्हणून त्याचे आभार मानत असताना त्याने रोज आणि रोज आम्हाला स्वतःहून आमच्या निर्माणकर्त्याला रोज आणि रोज आम्हाला समर्पित होणं गरजेचं आहे. रोज आम्हाला त्या परमेश्वराच्या वाचनाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. ज्यावेळेस प्रियानो आम्ही हे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, निश्चित परमेश्वराने जे आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळांसाठी, ज्या प्रत्येक व्यक्तीसाठी जे आशीर्वाद देऊ केलेले आहे तो परमेश्वर आम्हाला निश्चित ते आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी वेळ, जी संधी या ठिकाणी आम्हा प्रत्येक व्यक्तींना, आणि आजही मला परमेश्वरने दिलेला आहे, तर आजचं वचन हेच आहे की आम्हा प्रत्येक व्यक्तींना अखेरपर्यंत आमचा श्वास घेण्या अगोदर, आमचे नेत्र झोपी जाण्या अगोदर किंवा आम्हाला पूर्ण अंतःकरणाने आमच्या परमेश्वरावर भाव ठेवायचा आहे आणि त्याच्याच वचनाने आम्हाला जीवन जगायचं आहे. तर परमेश्वर तसं करण्यास आपल्याला सहाय्य करू, हीच महान परमेश्वरच्या चरणी माझी प्रार्थना आहे. परमेश्वर आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो, हीच परमेश्वरच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आमेन.